नमस्कार मंडळी, उद्योग विश्वमध्ये आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यवसायाला भेट देणार आहोत की जो व्यवसाय आधुनिकतेकडून आपल्याला परंपरेकडे घेऊन जाणार आहे. हा व्यवसाय नेमका कुठला आहे, याच्यासाठी कच्चा माल कुठला लागतो, त्याचं उत्पादन कसं होतं आणि ते ग्राहकांपर्यंत कसं काय पोचवलं जातं, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. हा व्यवसाय येवला तालुक्यातील जळगाव नेऊर या ठिकाणी स्थित आहे. या व्यवसायाची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, जाणून घेऊयात या व्यवसायाची संपूर्ण माहिती. चला. नमस्कार सर, उद्योग विश्वमध्ये आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. नमस्कार, मी दीपक ठाकरे आणि आमच्या फर्मचा नाव आहे अमृतदृष्टी लाकडी घाणा तेल, मुखेड फाटा, जळगाव नेऊर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. अच्छा सर, आपण हा जो लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे, आपण समाजामध्ये बरेच वेगवेगळे उद्योग व्यवसाय बघितलेले असतात. सर, लाकडी तेल घाण्याचाच उद्योग व्यवसाय सुरू करावा असं तुम्हाला कशामुळे वाटलं? हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जेव्हा आमच्या मनात आलं की आपण एखादा व्यवसाय सुरू केला पाहिजे, तर आम्ही व्यवसाय सुरू करताना हा विचार केला की कुठलाही व्यवसाय सुरू केला तर त्याचा मेहनताना तर मिळणारच आहे, परंतु व्यवसायासोबत एखादं समाज कार्य पण झालं पाहिजे. बरोबर. लोकांच्या आरोग्याची मदतही झाली पाहिजे. असं एखादं क्षेत्र आपण निवडूया. आणि मग आम्हाला लाकडी तेल घाण्याचा पर्याय समोर आला की ज्यातून आपला व्यवसाय पण सुरू होईल आणि लोकांच्या आरोग्यासाठी आपण हातभार पण लावू शकू, म्हणून आम्ही लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय निवडला. बर सर, याची सुरुवात तुम्ही कधी केलेली आहे? साधारण 2019-20 मध्ये जेव्हा कोविडचा काळ सुरू होता, तर कोविडच्या काळामध्ये आम्हाला असं वाटलं की संपूर्ण जग आता आरोग्याविषयी जागरूक झालेला आहे, तर एखादा व्यवसाय सुरू करावा जेणेकरून लोकांच्या आरोग्यासाठीही फायदा होईल. आणि मग आम्ही लाकडी तेल घाणा व्यवसायाचा पर्याय निवडला आणि साधारण 2020च्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही हा व्यवसाय सुरू केला. बर, म्हणजे तुम्ही कोरोना काळापासून हा तुमचा आज तागायचा व्यवसाय सुरू आहे. अगदी बरोबर. आता याच्यामध्ये सर, जेव्हा तुम्ही तेल काढता तर म्हणजे तुम्ही स्वतः तेल काढता की तुमची काय प्रोसिजर असते, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आता याच्यात 2 प्रकार आहे. जे काही शेतकरी आहेत, जो आपला ग्राहक वर्ग आहे, त्याने जर स्वतःच्या तेलबिया जर आणल्या तर आम्ही त्यांच्या तेलबियांचंही तेल काढून देतो. अच्छा. आणि कुणी असे ग्राहक आहेत की ज्यांच्याकडे स्वतःच्या तेलबिया उपलब्ध नाहीत, परंतु त्यांना शुद्ध तेल हवंय, तर त्यांना मग आम्ही परचेस केलेल्या तेलबियांचंही तेल काढून देतो. अच्छा, म्हणजे तुम्ही दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहेत. एखाद्याला तेल जर पाहिजे असेल तर ते तेल, किंवा मग एखाद्यानं जर बी बियाणं आणलं तर त्याचं सुद्धा तुम्ही तेल काढून देतो. बरं, आता इथं आपल्या या लाकडी तेल घाण्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचं तेल मिळतं, याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आपल्या या अमृतदृष्टी लाकडी तेल घाण्यावर शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, तीळ तेल, मोहरी तेल, जवस तेल, बदाम तेल, हे सर्व तेल मिळतं. अच्छा, म्हणजे इतक्या सर्व प्रकारचे तेल आपल्याकडे या ठिकाणी आपण हे तेल बनवतो आणि ग्राहकांना देतो. बर, आता जेव्हा सर तुम्ही कच्चा माल या ठिकाणी घेता, तर तिथपासून तेल काढण्यापर्यंतची प्रोसिजर ही नेमकी काय असते, कशी काय असते? सुरुवातीला आपल्याकडे कच्चा माल येतो. कच्चा माल घेताना आपण सगळं सॉर्टेक्स एकदम मशीन क्लीन आणि चांगल्या दर्जाचाच घेतो. चांगल्या प्रतीचा आलेला माल तरी आपण सुरुवातीला त्याचा दर्जा इथे आल्यानंतर चेक करून घेतो. अच्छा. अरे म्हणजे रॉ मटेरियलचा जो आपला कंपार्टमेंट आहे तिथं आपण त्या मालाला स्टोरेज करतो. त्यानंतर गरजेनुसार आणि वजनानुसार आपण तो माल तिथून काढतो. इकडे आल्यानंतर आपले तेल घाणे आहेत, तर या प्रत्येक तेलबिनुसार याचं माप बदलतं. शेंगदाणा तेला, करडई तेल किंवा सूर्यफूल तेल, तर वेगवेगळ्या वजन प्रमाणामध्ये ते टाकायला लागतं. मग आपण आपल्या मापानुसार घाण्यामध्ये ते तेलबिया टाकतो आणि त्याला जो लागणारा जो कालावधी, तेवढ्या कालावधीमध्ये माणूस तिथं थांबून आपण तेल बनवतो. बर, आता हे जेव्हा तुम्ही या तेलबिया आहेत या घाण्यामध्ये टाकता, याच्यामध्ये काही दुसरं काही मटेरियल किंवा लिक्विड काही टाकावं लागतं का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. याच्यात दुसरं काही टाकावं लागत नाही. जसा कच्चा माल, जसं तेलबिया आहेत तर तुम्ही त्याच्यात टाकल्यानंतर फक्त घाणा फिरून तुमचं प्युअर शुद्ध तेल या ठिकाणी तयार होतं. आता सर, सध्या समाजामध्ये आपण बघतो की आरोग्याच्या दृष्टीनं सगळेच लोक जागृत झालेले आहेत. प्रत्येक जणाला 2 रुपये जास्त मोजायला तयार आहेत लोक, त्यांचं आरोग्य सेफ पाहिजे. याच्या दृष्टीने तुमचा हा उद्योग व्यवसाय तुम्ही चालू केलेला आहे आणि तुम्ही हा व्यवसाय चालवताय, तर याच्यामध्ये तुम्हाला ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे?
ग्राहकांचा रिस्पॉन्स म्हणजे आता जे जुन्या काळातील लोक येतात, हा. म्हणजे समजा ज्यांचं वय 70च्या 60च्या आसपास आहे, हा. तर त्या लोकांनी त्यांच्या पूर्व आयुष्यात हा. त्यांच्या लहानपणी घाण्यावरचीच तेलं खाल्लेली आहे. बरोबर आहे. जेव्हा 60-70 वर्षांची माणसं इथं येतात, हा. तर तेव्हा ते आम्हाला सांगतात की अमुक अमुक गावामध्ये जवळपास तेलाचे घाणे होते हा. आणि आम्ही आमच्या घरच्या करड्या असतील, भुईमुगाच्या शेंगा असतील, तर त्या ठिकाणी द्यायचो आणि त्या ठिकाणाहून तेल बनवून आणायचो. बरोबर. काही जण असे सांगतात की आमची आजी किंवा आमच्या आई घरी त्या करड्या दळून हा. आणि त्यापासून त्याला शिजून त्यापासून तेल बनवायचे बरोबर. आणि त्या तेलाची चव आम्हाला मधल्या काळामध्ये जेव्हापासून रिफाईंड तेल यायला लागलं, हा. तेव्हापासून ती चव आम्हाला मिळाली नाही. बरोबर. आणि जेव्हापासून आपला तेल घाण्याचा उद्योग सुरू झाला, हा. तेव्हापासून आता ती जी त्यांची पूर्वीची चव होती, हा. ती त्यांना आता मिळाली बरोबर. आणि म्हणजे या शुद्ध ठिकाणी तेलाचा तुमचे पर्याय ग्राहक उपलब्ध झाला. हे तेल वापरून पूर्णतः समाधानी आहे. एकदम समाधान. आता आपण बघतो सर की आपण एक 30 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर काही ठिकाणी आपल्याला बैलांवरती फिरणारे तेल घाणे आपण पाहिलेले आहेत अगदी किंवा आपण पाहिलेले आहेत. तर तीच पद्धत आणि लोक आता जागरूक झाल्यामुळं सध्या आधुनिक काळामध्ये जे पॅकिंगचे तेल आहे, केमिकलयुक्त तेल आहे, कंपन्यांमधून तयार होणारं तेल आहे, याच्यापेक्षा ग्राहक लोक या लाकडी तेल घाण्याला जास्त प्रतिसाद देत आहेत किंवा जे शुद्ध तेल आहे तेल घाण्याचं, लाकडी तेल घाण्याचं ते वापरतात. तर याच्यामध्ये आता तुमचं जी ही कंपनी आहे तर याच्यामध्ये तुमचं पॅकिंग कसं कसं असतं सर किंवा याचे रेट कसे आहे? आपली जी पॅकिंग आहे, हा. तर जे प्राईम ऑइल्स म्हणतो आपण ज्याला, हा. उदाहरणार्थ बदाम तेल आहे, हा. तर याची 50 मिली पासून हा. 50 मिली, 100 मिली, अच्छा. 200 मिली, अर्धा लिटर, 1 लिटर अशी बरं. पॅकिंग आहे. अच्छा. आणि जे आपले रेग्युलर खाद्य तेल आहे, हा. त्यात सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, हा. करडई तेल, तिळ तेल, बरं. याची पॅकिंग अर्धा लिटर, 1 लिटर, 5 बरं. लिटर, 10 लिटर, अच्छा. 20 लिटर याप्रमाणे आपली पॅकिंग आहे. बरं. सर बघा आता जेव्हा हे जे तेल आहेत घाण्यावरचे तेल तर याचे भाव थोडेसे वाढलेले आहेत अगदी बरोबर. कारण याच्यावरती पूर्ण शुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून हे तेल आपल्याला या ठिकाणी याची निर्मिती करावी लागते. अगदी बरोबर. तर मग जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये तेल वापरतो तर जिथे 1 लिटर आपल्याला स्वयंपाकघरात तेल लागतं तर हे किती लिटर लागेल साधारण? एक साधारणपणे आहारशास्त्राचा असा आहे की एका व्यक्तीला एका महिन्यासाठी हा. जास्तीत जास्त अर्धा लिटर तेल पुरेसे आहे. बरं. अर्धा लिटर ते अर्धा किलो तेल. बरोबर. आणि मग आम्ही सहज सांगतो की एखाद्या कुटुंबात जर 6 माणसं असतील, हा. तर आम्ही सांगतो की तुम्हाला तुमच्या कुटुंबात एका महिनाभरासाठी 3 लिटर तेल पुरेसे आहे. 3 लिटर. ओके. आणि मग ते सांगतात की आम्हाला तर यापूर्वी जास्त तेल लागत होतं, हा. आम्ही जे दुसरं तेल वापरतो हा. ते जास्त लागत होतं. हा. आम्ही सांगतो की घाण्यावरच्या तेलाचा घट्टपणा किंवा तेलकटपणा हा इतर तेलांपेक्षा क्वालिटीचा आहे, दर्जेदार आहे. दर्जेदार असल्यामुळं हा. ते तेल लागताना कमी लागतं. बरोबर. आणि जी चव आपल्याला हवी आहे हम्म. अन्न पदार्थातून, हा. ती चव कमी तेल टाकून पण आपल्याला मिळते. बरोबर. तर बघा मंडळी या ठिकाणी आपण जे आपल्या किचनमध्ये स्वयंपाकगृहामध्ये जे काही तेल वापरतो आपण जे 5-5 लिटरचे कॅन आणून घरामध्ये ठेवतो महिनाभरासाठी तर याच्याऐवजी आपण जर हे लाकडी घाण्यावरचं शुद्ध तेल जर या ठिकाणी वापरलं तर या ठिकाणी फक्त 2.5 ते 3 लिटरमध्ये तुमच्या 5 फॅमिली मेंबर्सचा 1 महिना या तेलामध्ये जाणार आहे. कारण या तेलाचा दर्जा अतिशय उच्च असल्यामुळे याचं वापरण्याचं प्रमाण तुम्हाला हे खूप कमी वापरावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे तेल महाग आहे म्हणण्यापेक्षा हे तुम्हाला आपल्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार केला तर नक्कीच परवडणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर हे तेल हवं असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रीनवरती सरांचा नंबर दिसतोय तर तुम्ही त्याच्यावरती संपर्क करून या तेलाची तुमची मागणी या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता. तर तुमचा हा लाकडी तेल घाणा आहे याच्यावरती तुम्ही तेलांची निर्मिती तर करतात, परंतु आता याचं जे कच्चा माल वापरल्यानंतर याच्यापासून याचे बाय प्रोडक्ट्स काय काय आहेत किंवा त्याचा काय उपयोग ग्राहकांना होतो का? आपलं मुख्य उत्पादन तर तेलच आहे. बरोबर. आणि त्यानंतर तेल काढून जे शिल्लक राहिले हा. त्याला आपण पेंड म्हणतो, म्हणजे बरं. सूर्यफूल पेंड, करडई हा, पेंड, हा, हा. तीळ पेंड, बरं. शेंगदाणा पेंड. अच्छा. तर या पेंडी जे आपल्या परिसरामध्ये दुग्ध व्यावसायिक आहे हा. त्यांच्यासाठी या पेंडी जनावरांसाठी जनावरांसाठी कामाला येतात. बरोबर. आणि ज्या फळबागा आहेत हा. फळबागांना सुद्धा या पेंडी अतिशय उपयुक्त आहे. अच्छा, म्हणजे खत म्हणून देखील या पेंट ज्या आहेत त्या फळबागांना वापरण्यात येतात. अगदी बरोबर. आणि दुधावरची जी जनावर आहेत त्यांना सुद्धा हे या ठिकाणी तुम्ही ही पेंट विक्री करता. बरं. आता सर आपण मार्केटमध्ये बघतो वरच्यावर लाकडी तेल घाणे पण सुरू होत आहेत, परंतु या अमृतवृष्टी लाकडी तेल घाण्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? सर आपल्या अमृतवृष्टी तेल घाण्याचं वैशिष्ट्य हेच की आपण संपूर्ण जो आपला व्यवसाय केला तो पारदर्शक पद्धतीने केला. बरं. म्हणजे कुणीही ग्राहक जरी आला तरी त्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही खुले ऑप्शन देतो हा. की तुम्ही तुमच्या स्वतःच्या तेलबिया घेऊन या
हा. त्याचं तेल आम्ही काढून देतो हा. किंवा आमच्या तेल बी आहेत त्याचं तेल तयार आहे. आणि जोपर्यंत तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही हा. किंवा आमच्या उत्पादनावर विश्वास बसत नाही हा. तर तुम्ही समोर बसा, बरोबर. इथं तेल काढून घ्या, हा. ते तेल वापरा बरं. आणि वापरल्यानंतर तुम्हाला त्या तेलाचे मिळणारे रिझल्ट बघा. बरोबर. आमचं जे उत्पादन आहे ते हा. वापरल्यानंतर तुम्हाला जे फरक जाणवतील, ती चव असेल, रंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला स्वतःला बघायला मिळतील आणि मग तुम्ही आम्हाला तुमचा रिप्लाय द्या. बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष लोकांच्या समोर या ठिकाणी त्यांना स्वतः समक्ष बसवून या ठिकाणी तुम्ही तेल काढून देता. अगदी त्याच्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ही तेलाची निर्मिती करता. तर हा तुमचा जो तेलघाना आहे हा या ठिकाणी जळगाव नेऊर या ठिकाणी येवला तालुक्यामध्ये आहे. आता इथं जवळची लोक तुमच्या कंपनीवरती फर्मवरती येऊन तेल घेऊ शकतात, परंतु महाराष्ट्रामध्ये जर कोणाला तुमच्याकडून 5 लिटर 2 लिटर 1 लिटरचं जर तेल या ठिकाणी पॅकिंगमध्ये घरपोच पाहिजे असेल तर याच्यासाठी तुमच्या कंपनीची काय सुविधा आहे? छान प्रश्न विचारला सर तुम्ही. याच्यासाठी आम्ही एक सुंदर ऑप्शन दिलेला आहे. हा. आमची स्वतःची कुरिअर व्यवस्था आहे बरं. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शहराच्या ठिकाणी कुठेही हा. ज्या ठिकाणाहून आम्हाला मागणी येईल त्या ठिकाणी आम्ही घरपोच हे तेल पोहोचवतो. बरं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही तेल या ठिकाणी हो, संपूर्ण महाराष्ट्र. तर बघा मंडळी, या ठिकाणी आज आपण आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण जे केमिकलयुक्त तेल वापरतोय याच्यापेक्षा जर आपण लाकडी घाण्याचं तेल या ठिकाणी वापरलं तर आपल्या घरातील लहान मुलं, वृद्ध आणि सर्वच लोकांचं आरोग्य हे ठणठणीत आणि टिकून राहणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला अमृतवृष्टी तेल घाण्याकडून जर समजा कुठल्याही पद्धतीचे किंवा कुठल्याही प्रकारचं जर तेल पाहिजे असेल तर हे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे. स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्हाला नंबर दिसतोय, त्याच्यावरती संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी हे जे शुद्ध घाण्याचं तेल आहे हे आपल्या परिवारासाठी या ठिकाणी मागवू शकणार आहात. सर, आपण तुमच्या या उद्योग व्यवसायाची या ठिकाणी आज संपूर्ण माहिती घेतली. सर, आज आपण बघतो की समाजामध्ये प्रत्येक तरुण हा जो आहे यांना प्रत्येकाला नोकरी मिळणं काही शक्य नाही. प्रत्येकांना लोकांनी उद्योग व्यवसायाकडे देखील वळलं पाहिजे. बरोबर. तर तुम्ही आजच्या तरुणाईला नेमका काय संदेश द्याल, काय सल्ला द्याल? मी आजच्या तरुणांना हाच संदेश देईन की भरपूर शिक्षण घ्या, परंतु जे शिक्षण घ्याल ते व्यावसायिक शिक्षण घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला नोकरी मिळेलच हे तर सांगता येणार नाही, पण प्रत्येकाला व्यवसाय मात्र नक्की सुरू करता येईल. आणि व्यवसाय पण असे सुरू करा की ज्यातून सामाजिक कार्यही होईल आणि तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा होईल. धन्यवाद सर, आपण अतिशय छान प्रकारे उद्योग विश्वाला या ठिकाणी माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.